माई, हा हार हिच्या पुढ्यात ठेव. या हार बघून ओरडल्या का? पण बाईये, मगाशी तलवारीला बघून ओरडली आणि आता हाराला बघून. या बाईचं काही कळतच नाहीये. साप 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 आहे तिथे. अगं ए, साप नाहीये तो हार आहे फक्त. काय साप 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 लावून ठेवलंय. स्वामी, या ताईंना त्या हाराच्या जागी साप का दिसतोय? आम्हाला तर तो हारच दिसतोय. माई, एकदा तिच्या जागेवर जाऊन उभी राहा बरं. आता काय दिसतंय समोर? स्वामी, स्वामी, मला सुद्धा सापच दिसतोय. सगळ्यांनाच त्या हारामध्ये साप दिसतोय. काय डोकं वगैरे फिरलंय का सगळ्यांचं? माई, इकडे ये. काय आहे माई? अहो हार आहे फक्त. त्या हाराला तुम्हीही साप समजताय काय? कपिले, तू उभी राहा. हो स्वामी, पाहतेच मी. साप! खरंच साप आहे तिकडे. साप आहे, बापरे, साप आहे. कुणाबद्दल काही मत ठरवण्याच्या आधी त्याच्या जागी उभं राहून विचार करावा की तो असं का वागतोय आणि त्याची अवस्था अशी का असेल. ते अनुभूतीला हाराच्या जागी साप दिसतोय कारण ज्या हाराला तिने कधी काळी आपल्या गळ्यात घालू पाहिलं होतं आणि म्हणून तिची ही अवस्था झाली आहे. समजलं स्वामी, यांची कोणीतरी फसवणूक केली. पण स्वामी, अशा वेळी काय करावं यांनी? गुरुच्या सानिध्यात राहावा. गुरु अशा सापांना बरोबर वट्टीवर आणतो. शिव शंकर शंभो. स्वामी, सरस्वती, तुझ्या गुडघ्यांना जखम झाली असेल ना? माफ कर सरस्वती, माझ्यामुळेच तुला हा त्रास सहन करावा लागतोय. माझ्या नशिबात तर हे भोग होतेच, पण आता ते तुलाही सहन करावं लागतंय. पण तुम्ही का आलात मला वाचवायला? आधीच तुम्हाला बरं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना ही लोक कशी आहेत. तुला होणारा त्रास मला बघवत नव्हता सरस्वती. तुला एकटीला हे सगळं कसं सहन करू देणार मी? हे सगळं माझ्यामुळेच झालं. अहो, मी तरी हे सगळं आज भोगलंय, सहन केलंय. पण तुम्ही किती वर्षांपासून हे सहन करताय? अनेक वर्ष झाली, लक्षातही नाही माझ्या. आता हे सगळं सहन होत नाहीये, म्हणून मी स्वामींकडे पण गेलो होतो. स्वामींना सगळं सांगितलं, पण त्यांनी तुझं आणि माझंच लग्न लावून दिलं. असं का केलं काहीच कळत नाहीये मला. अगोदर हा त्रास मीही सहन केला होता,
आता तुलाही करावं लागतंय. स्वामींच्या मनात नक्की काय चालू आहे मला काहीच कळत नाहीये. स्वामींच्या मनात काय आहे ते योग्य वेळ आल्यावर कळेलच. पण मला एक कळत नाही, तुम्हाला जर इतका त्रास होत असेल तर तुम्ही इथून बाहेर का पडत नाही आहात? अहो, तुम्हाला दुसरीकडे हे काम मिळेलच. मोठ्या मालकांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. लहानपणापासून त्यांनी माझा सांभाळ केलाय आणि जेवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत तेवढे माझ्या बाबांवर पण. आई बाबा नाहीयेत माझ्या या जगात, शिवाय कर्ज आणि मुलगा म्हणून ते उपकार फेडणं माझं कर्तव्य आहे. मोठ्या मालकांना सोडून जाणं म्हणजे त्यांचा विश्वासघात केल्यासारखं वाटतंय मला. सरस्वती, तुझ्या गुडघ्यांना जखम झाली आहे ना? मी औषधी पाला घेऊन येतो. सावकाश. सरस्वती, शिव शंकर शंभो. बाळा, आम्हाला सगळं ठाऊक आहे. वेदना होत आहेत ना? हा हार लाव वेदनेवर, बरं वाटेल. स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादामुळे माझ्या वेदना नाहीशा झाल्या. स्वामी, तुम्ही त्यांच्या वेदना दूर केल्यात, पण या वेदना झाल्याच नसत्या तर बरं झालं असतं ना. आम्हाला सांग, लहान बाळ जेव्हा चालायला शिकत असतं तेव्हा ते उभं राहतं, चालण्याचा प्रयत्न करतं, धडपडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा चालतं. आणि हे सगळं होत असताना त्याचे आई वडील त्या बाळाकडे पाहत असतात, पण ते त्या बाळाला थांबवत नाहीत. कारण त्या आई वडिलांची इच्छा असते की बाळाने चालायला शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं. त्याचप्रमाणे हिलाही जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर कमी अधिक प्रमाणात वेदना सहन कराव्याच लागतील.